मांडवी तीराचं सौंदर्यीकरण करण्याचं काम 2 वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं होतं. करोडो रुपये खर्च करून येथे सुशोभीकरणाचा फार्स करण्यात आला. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांना घेऊन संवादही साधला होता. थेट कला अकादमीच्या मागून मांडवीच्या तीरावरून स्पोर्ट्स ऑथॉरिटीच्या बॅडमिंटन कोर्टपर्यंत नागरिकांना चालण्यासाठी मार्गिका तसंच बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या कामासाठी करोडो रुपये खर्च झाले होते. मात्र आज हा सगळा खर्च मांडवी नदीच्या पाण्यात वाहून जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात सूर्यास्तानंतर मद्यपान करणाऱ्यांची रेलचेल लागलेली असते. तसंच अनैतिक व्यवसाय देखील या परिसरात अंधाराचा फायदा घेऊन चालत आहे. सुशोभीकरणाचं काम नक्की कशासाठी थांबलं आहे याचा खुलासा होणं गरजेचं आहे. मनोहर पर्रीकर यांच्या समाधीसाठी करोडो रुपये खर्च होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मांडवी तीराचे सुशोभीकरण रखडलेलं राहावं हे खरं तर माजी मुख्यमंत्र्यांच्या कार्यतत्परतेचा अपमान ठरावा. Hello, my name is Prasenjit and today we are here at the Mandavi Promenade project, which is being left undone by the government. As you can see, there is garbage fallen everywhere, and this was actually started by Shri Manohar Parrikar 2 years back, and I still remember that he had an interaction with the students. In fact, this was the very road in which he had walked along with students to show them his ambitious project. But as you can see now, this project is being left abandoned haphazardly, and there is garbage everywhere. And as you can see, people just come here to drink and smoke. It's a sight that you don't want to see. एकीकडे सरकार करोडो रुपये खर्च करते पर्रीकरांची समाधी बांधायला, आणि एकीकडे पर्रीकरांनीच जो प्रोजेक्ट हाती घेतलेला मांडवी प्रोमिनेड, तो अशा प्रकारे अशी अवस्था झालेली आहे त्याची. तर मला कळत नाही की सरकारचं सध्या काय धोरण आहे. ते सरकारची ही अशी भूमिका आहे याच्याबद्दल मला खूप चिंता वाटते. आणि हेच कारण असेल का की गोव्यामध्ये सध्या पर्यटन कमी आहे, टुरिझम इंडस्ट्री डाऊन होत चालली आहे. कदाचित त्याचं हेच कारण असेल का, असा प्रश्न मी लोकांना विचारू इच्छित आहे. तुम्हाला काय वाटतं? बघा, आत्तापर्यंत 2 वर्ष झाली. 2 वर्षामध्ये त्यांनी काम पूर्णपणे कंप्लीट करायला पाहिजे होतं. अजूनही त्यांनी काम कंप्लीट केलेलं नाही आहे. लाईट पोल इन्स्टॉल करायला हवे होते, ते अजून त्यांनी केले नाही आहे. इकडे जे आपल्याला दिसतं मोठे मोठे खडक पडलेले आहेत, ते दिवसेंदिवस खाली जात आहेत. त्यांचं फाउंडेशन त्यांनी बरोबर लावलेलं नाही आहे. आणि परत इकडे पाठीमागे जे पोल उभारलेले आहेत, त्याचे जे गज आहेत, ते गज तसे उघडेच ठेवलेले आहेत. जर त्याच्यावरती कोणी गेला पडला तर त्याला काय होऊ शकतं, अपघात होऊ शकतो. त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार? माझे नाव अल्वारो फेराव. हांव हिंगा आतां येयला. एक काय बरे आमचे 2 वर्सां प्रोजेक्ट स्टार्ट केलेलो आर लेट CM. तेणे भुरग्याच्या बारा येयलेले, ते हिंगा इंटरेक्शन केलेले, बरे दाखवलेले स्मार्ट सिटी म्हणून आमची पेनजीम कॅपिटल सिटी आमची गोंयची. आणि आतां 2 वर्सां तो आफ्टर ही इज पासिंग अवे, आतां प्रोजेक्ट अमेंडन केला सरकारान. आतां तेजे समाधीची प्रोजेक्ट ते कोत्ता, पूण वॉट ही स्टार्टेड अबँडन केला. अशें कशें? स्मार्ट सिटी कॅपिटल सिटी अशें अबँडन करता. गार्बेज सगल्याक, लायटी ना, सिक्युरिटी ना, कांय चलना. टुरिझम इंडस्ट्री आतां सकयल वयता. दॅट इज द ओन्ली सपोर्टींग इंडस्ट्री इन गोवा एट द मोमेंट. मायनींग बंद केला, टुरिझमाचेर कॉन्सन्ट्रेट करना. कित्याक कॉन्सन्ट्रेट करतले? आतां कशें आय एम रिक्वेस्टिंग द गव्हर्मेंट, कायंडली टेक अप दीस प्रोजेक्ट, कंप्लीट दीस ब्युटिफूल प्रोजेक्ट. काय बरें आसा आमची सिटी पेनजीम बरी करा. जॉगिंगेक येवपाक जाता, देन पीपल कॅन कम एंड सीट, हॅव अ गुड टायम, एन्जॉय. काय बरें वारें मारता, काय बरी आमची आसा गोंय. मातशें बरें करा, टुरिस्टूय येतले, सगळे इम्प्रूव जातले. गार्बेज एवरीवे. आय रिक्वेस्ट देम टू क्लीन अप. देन सेपरेट पार्ट जाले आतां, एज यू कॅन सी ओवर हियर. हे आनी ते 2 पार्ट जाला. ते मातशें कितें पिलर बीन सगळे काडलेले आसा, ते कंप्लीट करा न्हू. इट्स अ ब्युटिफूल प्रोजेक्ट वीच इज स्टार्टेड. वाय डोंट यू ऑल कंप्लीट इट? Mandavi Promenade project, which was started by Shri Manohar Parrikar, who is no more with us right now. It started from the track of this project starts from Kala Academy and it ends
all the way to Kampal. Now it was started 2 years back. Crores of rupees were spent in this project, and this was meant for the beautification of Panjim to attract more tourists. But now, as we can see, it is being left abandoned after 2 years. There is no completion, and it seems that nobody is interested to complete this project. Rocks are just lying around, the pavement is incomplete, the walking track is also incomplete, and people are even though there is a sign put outside that it is dangerous for the public to come inside, there are still many people coming inside. There is no proper security guard in place, and I don't know, the government should do something about this, and they should finish this project as soon as possible.